श्री स्वामी समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 9th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 1.4चे क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 बघणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आधीचे क्वेश्चन आपण पाहिले आहेत. जर तुम्ही पाहिले नसतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला ते माझे सगळे व्हिडिओ दिसतील. आता आपण क्वेश्चन नंबर 4 बघूया. हा क्वेश्चन आहे, थोडासा मोठा आहे, पण तुम्ही लक्ष देऊन ऐकलात तर तुम्हाला समजेल. A survey was conducted to know the hobby of 220 students of class 9. म्हणजे क्लास 9 मधील 220 स्टुडंटचा काही सर्वे घेतला होता त्यांची हॉबी जाणून घेण्यासाठी. आउट ऑफ विच 130 स्टुडंट्स इन्फॉर्म्ड अबाउट देअर हॉबी ॲज रॉक क्लाइम्बिंग. आणि त्यामधील 130 स्टुडंट्सचे काय हॉबी होती रॉक क्लाइम्बिंग. अँड 180 स्टुडंट्स इन्फॉर्म्ड अबाउट देअर हॉबी ॲज स्काय वॉचिंग. आणि त्यामधील 180 स्टुडंटची हॉबी होती स्काय वॉचिंग. देअर आर 120 स्टुडंट्स हू फॉलो बोथ द हॉबीज. आणि 110 स्टुडंट्स आहेत ते काय दोन्ही हॉबीज होते त्यांच्या. देन हाऊ मेनी स्टुडंट्स डू नॉट हॅव एनी ऑफ द टू हॉबीज. आणि आता आपल्याला काय काढायचं आहे, म्हणजे दोन्हीही हॉबीज नाही आहेत असे विद्यार्थी किती आहेत ते काढायचे आहे. आणि काय हाऊ मेनी ऑफ देम फॉलो द हॉबी ऑफ रॉक क्लाइम्बिंग ओनली. म्हणजे असे स्टुडंट्स काढायचे की ओनली रॉक क्लाइम्बिंग, म्हणजे जे स्टुडंट्स आहेत ते किती आहेत ते. हाऊ मेनी स्टुडंट्स फॉलो द हॉबी ऑफ स्काय वॉचिंग ओनली. आणि स्काय वॉचिंग फक्त करणारे स्टुडंट्स किती आहेत ते आपल्याला काढायचे आहे. आता आपण चला सॉल्व करायला सुरुवात करूया. आता सुरुवातीला इथं काय दिलेलं आहे, तर टोटल स्टुडंट्स दिलेले आहेत. ते किती आहे, टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इन क्लास 9. ह्याला आपण काय म्हणायचं आहे, नंबर ऑफ युनिव्हर्सल सेट. आणि हे किती दिलेले आहे तर 220. आता नेक्स्ट काय आहे, तर रॉक क्लाइम्बिंग करणारे स्टुडंट्स किती आहेत, 130 स्टुडंट्स. म्हणजेच स्टुडंट्स लाईक रॉक क्लाइम्बिंग म्हणजेच आपण आता त्याला सेट ए मानूया. हे किती आहे तर 130 स्टुडंट्स. 130. ओके. नेक्स्ट काय आपल्याला दिलेले आहे, तर स्काय वॉचिंग करणारे स्टुडंट किती आहेत, 180 स्टुडंट्स लाईक काय स्काय वॉचिंग. त्याला आपण मानूया बी, नंबर बी. हे किती आहे तर 180. ओके, 180. आता बोथ करणारे ए इंटरसेक्शन बी, म्हणजेच बोथ करणारे किती आहेत 110. हे काय स्टुडंट्स लाईक बोथ, म्हणजे दोन्ही आवडणारे हॉबीज. हे स्टुडंट्स 110 आहेत. आता आपण फर्स्ट काय काढूया, तर ए युनियन बी काढूया. ए युनियन बी. आता त्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत असेल की एन ए प्लस एन बी मायनस एन ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू ए किती आपण काढलेलं आहे 130 प्लस बी 180 मायनस एन ए इंटरसेक्शन बी किती आहे तर 110. म्हणजेच किती 130 प्लस 180 मायनस 110 70. ए 130 बी 180 आणि ए इंटरसेक्शन बी 110. म्हणजेच 130 प्लस 180 मायनस 110 किती होत आहे तर 70 होते. म्हणजेच 130 प्लस 70 किती होत आहे तर 200. म्हणजेच आपल्याला ए युनियन बी किती भेटलेला आहे तर 200. आता आपल्याला फर्स्ट आपल्याला काय काढायला सांगितलेलं आहे, तर हाऊ मेनी स्टुडंट्स डू नॉट हॅव एनी ऑफ द टू हॉबीज.
म्हणजे दोन्ही हॉबीज न आवडणारे विद्यार्थी काढायला सांगितलेले आहेत, ते आपण फर्स्ट काढून घेऊया. स्टुडंट्स हू डू नॉट लाईक एनी हॉबी, म्हणजेच NU म्हणजेच युनिव्हर्सल सेट मायनस नंबर ऑफ A युनियन B. युनिव्हर्सल सेटला मायनस A युनियन B केलं की आपल्याला हा नंबर भेटतो. म्हणजेच टोटल नंबर किती आहे 220 स्टुडंट्स. U मायनस आत्ताच आपण A युनियन B काढलं किती 200. ओके, म्हणजे 220 मायनस 220 म्हणजे बोथ न आवडणारे किती स्टुडंट आहेत तर 20 स्टुडंट्स आहेत. आता अजून काय सांगलेलं आहे आपल्याला तर हाऊ मेनी देम फॉलो द हॉबी ऑफ रॉक क्लाइम्बिंग ओनली. आता रॉक क्लाइम्बिंग करणारे फक्त किती स्टुडंट्स आहेत ते काढायचे आहेत. स्टुडंट्स who like only rock climbing. Is equal to म्हणजेच काय तर A मायनस A इंटरसेक्शन B हे केलं की आपल्याला हे काय याची किंमत भेटते. ओके, म्हणजेच काय 130 मायनस 110 इज इक्वल टू किती होणार आहे 20. आता आपल्याला काय काढायचं आहे तर स्काय वॉचिंग करणारे स्टुडंट्स, ओनली स्काय वॉचिंग करणारे स्टुडंट्स, म्हणजेच स्टुडंट्स हू लाईक ओनली काय स्काय वॉचिंग. ओके, म्हणजेच आपल्याला काय येणार आहे तर B मायनस काय तर A इंटरसेक्शन B येणार आहे. ओके, म्हणजेच किती B किती आहे 180 मायनस 110. 180 मायनस 110 किती होता 70. क्वेश्चन नंबर 5. ऑब्झर्व द गिवन बिलो वेन डायग्रॅम अँड राईट द फॉलोइंग सेट्स. म्हणजे इथं वेन डायग्रॅम एक दिलेली आहे, त्याच्या आधारे आपल्याला इथं काही सेट्स दिलेले आहेत ते लिहायचे आहेत. आता फर्स्ट A सेट लिहायचा आहे. आता A सेट तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये कोणते एलिमेंट A सेट म्हणजे हा सेट, त्याच्यामध्ये X Y Z M आणि N. X Y Z M आणि N. ओके, आता सेट B लिहायचा आहे आपल्याला. B सेट B मध्ये कोणतं येत आहे तर सेट B हा आला, त्याच्यामध्ये P Q R M आणि N. P Q R M आणि N. आता कोणता A युनियन B. म्हणजेच काय सेट A आणि सेट B यामधील सगळे असणारे सगळे एलिमेंट्स, म्हणजेच कोणते येतात बघा X Y Z M N P Q R हे सगळे एलिमेंट्स. ओके, नेक्स्ट आता कोणता दिलेला आहे तर U म्हणजे काय तर युनिव्हर्सल सेट, म्हणजे हा सगळा फुल युनिव्हर्सल सेट आहे हा, म्हणजे हे सगळे एलिमेंट्स येणार त्यामध्ये X Y Z M N P Q R आणि हे कोणतं S आणि T. आता कोणता सेट लिहायचा आहे आपल्याला तर A कॉम्प्लिमेंट म्हणजे सेट A मधील सोडून जे दुसरे एलिमेंट्स आहेत ते सगळे एलिमेंट्स. ओके, असे एलिमेंट्स तुम्ही बघितले तर कोणते आहेत P Q R S आणि T. सेट A मधील सोडून बाकीचे जे एलिमेंट्स आहेत ते P Q R
आणि यस आणि टी, यस आणि टी. आता नेक्स्ट आपल्याला काय बी कॉम्प्लिमेंट. बी कॉम्प्लिमेंट ही बी सेट सोडून बाकीचे जे एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट्स काय ह्याच्यामध्ये येणार आहेत, बी कॉम्प्लिमेंटमध्ये येणार आहेत. असे एलिमेंट्स कोणते, एक्स, वाय, झेड आणि यस आणि टी, यस आणि टी. आता नेक्स्ट कोणतं, तर ए युनियन बी चा कॉम्प्लिमेंट. म्हणजेच सेट ए आणि सेट बी मधील सोडून जे एलिमेंट्स आहेत ते ह्यामध्ये येणार आहेत. असे एलिमेंट्स कोणते आहेत, तर यस आणि टी, यस आणि टी हे दोन एलिमेंट्स ह्यामध्ये येतात. तर स्टुडंट्स अशा पद्धतीने आपले काय प्रॅक्टिस सेट 1.4 कंप्लीट झाला आहे. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करून तुम्ही मला नक्की विचारू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.